नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। सण, लग्न आणि यात्रा या निमित्तानं नातं भेटतं, पण यावेळी कारण वेगळंच होतं की राव। माऊली दर्शन आम्ही दुपारी 4 वाजता सुटलो आणि नाट्यागाव त्यात पोहोचलो 9 वाजता बरोबर। आमचे मित्र पालखी बरोबरच होते, म्हणजे वारीला होते। त्यांनी जेव्हा बोलवलं त्यामुळे आम्ही जेव्हा गेलो आणि 12 वाजता दर्शन घेण्यासाठी रांगेत उभारलो। रांग इतकी लांब होती, जवळजवळ 1 किलोमीटर तरी अंतर होतं राव। रात्री 12 वाजता बरोबर आम्ही उभारल्यावर रांगेत। आता माऊलीचं दर्शन घ्यायचं म्हणल्यावर थांबायचं लागणार की राव। तिथे सगळा टाळ मृदुंगाचा गजर चालू होता की राव। टाळ मृदुंगात केवळ भक्ती नव्हती, तिथे प्रेम होतं आणि जीव होती। नाट्यगोत्यातील प्रत्येक चेहरा हसरा, कोणी मामा, कोणी आत्ते भाऊ, कोणी वडीलधारी, कोणी लहान मुलं, सगळे एकत्र माऊलीच्या पालखीसाठीच गिराव। मी आणि आमचा पुतण्या युवराज आणि आमचे आई वडील आणि आमच्या वहिनी आणि वहिनीच्या बहीण आणि आमची श्रीषा, जवळजवळ तब्बल 6 ते 7 जण आम्ही गेलो गाडीतनं गिराव। पहिल्यांदा आम्ही लाईन मध्ये उभारल्या, विठू माऊलीचा गंध आमच्या कपाळावर लावून घेतला गिराव। वारीला किती वातावरण वेगळंच असतं की। पालखीला लाईनला उभारल्यावर हे मला पोरग दिसलं बघा। 1:30 वाजलं तरी पोरग सगळ्यांची छातीत बसलेलं। चेहऱ्यावर सुद्धा कपाळावर, गालावर विठू माऊलीचा गंधच लावलेला की, त्यामुळे ती लईच देखणं दिसायला राव। ती खूपच होती आणि पोलीस यंत्रणा सुद्धा 1 नंबरच चांगली होती। ती श्रीषा माझ्या खांद्यावर बसली होती। तब्बल 2 वाजेपर्यंत मी पण तिला सोडायला आणि ती झोपायला सुद्धा नाही। गेल्या वर्षी मी वेळापूरला गेलो होतो पालखीचे दर्शन घेण्यासाठी। तब्बल 1 तासात नंबर लगड आला की राव। तर नात्यावर त्या जवळजवळ 2.5 तास लागली। गर्दी जास्त हो, पार्किंग सुद्धा चांगली होती तशी, खरं गर्दीत नंबर कधी येतोय राव। बरोबर वाटलं ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या निमित्ताने फक्त माऊलीचे नव्हे तर आपल्या लोकांचंही दर्शन झालंच की। म्हणजे सगळ्या वारकऱ्यांचं जाऊ वारीला सगळी सांप्रदायिक लोकच असतात की सगळे। बरोबर मी पालखीच्या शेजारी झाले बघा, श्रीषा आणि मी आणि युवराज। आता अवघ्या 5 मिनिटात पालखीचे दर्शन घडणार राव। पालखीचे दर्शन आपल्याला घडले बघा। दर्शन करून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर कीर्तन चालू होतं, ते ऐकत बसलो। लोक कशी झोपल्यात बघा की राव। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा राव। रामकृष्ण हरी।